ब्लॉग चालू करणार होते चुपचाप, बट मला हे दिसलं घरामध्ये. आय हॅव नो आयडिया हे कधी आलं घरामध्ये, कुठून आलं घरामध्ये, बट आय नो हे कुणी आणलंय घरामध्ये. ह्याने आणलंय हे घरामध्ये. काय ते बाहेर काळी गोष्ट जी ठेवली काय काळी गोष्ट? बाहेरची हॉल मधली मी कोपऱ्यात. गिटार. येतं का वाजवता? हॅपी बर्थडे सोडून काय? हॅपी बर्थडे सोडून नाही. हॅपी बर्थडे पण येत नसेल तुला वाजवायला. ही तर डेफिनेटली येत नाही तुला. बच्ची तीच तिला येत शिकवायला असेल मी तुला 1000 रुपये देते. ही ट्यून जर तुला आली मी तुला 1000 रुपये देणार. उद्या बघ. उद्या नाही, उद्या तर तू शिकून येशील. उद्या बघ. व्हेरी व्हेरी बॅड. इतका जेलस आहे ना माझ्याशी की जेव्हा पण मी नीट नटलेले असते ना कधीच माझा वेलकम टू टुडेज ब्लॉग घेत नाही. जेव्हा मी तोंड बांधलेलं असतं ना तेव्हाच म्हणतात घे ना वेलकम टू टुडेज ब्लॉग. हे थांब जरा, ही आपलीच गाडी आहे ना? ही शपथ. आई शपथ नको करू एवढी. ही अशी आधीपासूनच हवी अशीच होती वाकडी. माझ्या गाडीला टच नाही करणे का? आखी गाडी नीट करून आणली मी. तुम्हाला बघा हे ऍक्सिडेंट आहे. ते फुटरेस पण जाम चालू होतं. नाव इट्स ऑल गुड. नाही फुटरेस नाही नीट झाली. मी आता एका साईडला बसून ना. मी अँड माय नवसाचा लाडू. नवसाचा लाडू. गुडघ्यावर प्रेशर टाकून मागं नाही आपण मलम नाही लावत. मलम नाहीच लावायचंय. मलम हुआ मैं मलंग 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 हुआ तू मलंग. पिट स्टॉप वडापाव. थांबा जरा पोरांनो. वेलकम टू टुडेज ब्लॉग. राम राम आणि जय शिवराय. येस यार तेजस भाऊ थोड्याच वेळात आम्ही तुम्हाला भेटणार आहे. आय एम ऑल्सो एक्साइटेड. वैष्णव ऑल्सो एक्साइटेड. मैं एकदा. हाऊ मच आर यू एक्साइटेड माय? तो 2 दिवस झालं झोपला नाही मला म्हणतो. काय बोलशील आपण बाबो. बट आम्ही पिट स्टॉप घेतला होता वडापाव खायला कारण मला खूप जास्त भूक लागली. येस. सो येस. आणि आता इथून निघू धापधूप. पहिले शिवमच्या घरी जायचं आहे. शिवमला तिकडनं पिक करायचं आहे. पिक नाही, शिवम आम्हाला पिक करणार आहे. मग आम्ही तिकडे जाणार आहे. येस. सी यू. 1 वाजलाय. तेजस जर तू बघत असेल तर आम्ही लेट नाही केले. हे रोशू व्लॉग्स वाल्यांनी लेट केले. आम्ही टाइम वर येत होतो. आम्हाला ह्यांनी लेट केलं. बाय द वे प्रॉब्लेम आहे चैतन्य आणि शुभमचा. माझा काहीच प्रॉब्लेम नाही यावेळेस. मी टाइम वरती खाली. चैतन्याचा शुभमला पाणी लागलंय म्हणून तो शी करत असतो. शिवमला पाय लागलाय. मग तो पाय कुठं लागला ते माहित नाही. पण आता पण तो शी करतोय. नाही आता ठीक आहे. देन ठीक आहे. मच्छी तुझं जरा व्हायरस पसरवणं कमी कर. व्हायरस पसरवायला मी काय शिवम आहे का? शिवम चायना आलाय. इतका घाणेरडा आणि पानसट जोक होता ना. त्या जोकला ना बुड ना तोंड होतं. काहीच नव्हतं. मला नाही आला हसायला. काय रे तुझं? मी आवरून बसलेलो. ही उशीर करेल. एक तो उशीर केला. जण ठरवा. तू गेला शीला. WWE राऊंड 1. हा बेटे वा. चला एवढी शिका करतोस तू. चला तू तिथे आणि तू मला प्रिन्सेस ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. उघडलं ना. आणि दरवाजा पण बंद करणार. मी बसती आत रे. मी बसती आतमध्ये. गाडी बडी शॉप. प्रिन्सेस ट्रीटमेंट ही नाही दे रही है मेरे को. कोण जिंकलं म्हणले तू? तेजस जिंकलेला आहे. तेजस जे बोलत असतात तेच. येस. बरे आपण ऍक्टिव्ह वरतीच फिरतो. काय रे दरवाजा लावायची उघडायची गरज नाही पडत ना त्याला. ऍक्टिव्हा वरती फुटरेस्ट काढतोस ना तू. दॅट इज प्रिन्सेस ट्रीटमेंट. येस करेक्ट. दरवाजा उघडणं इज अ प्रिन्सेस ट्रीटमेंट. येस. मगाशी 5 मिनिटं झालं मी ब्लॉग करणार म्हणून फोन हातात घेऊन बसलाय आणि केलंच नाही. आणि एवढं जोरात मी मारलं पण नाहीये. नख केले ना माझ्या कानात मळ काढतेस का जरा? मी अजून कुठून मळ काढेल ना ते बघ मग तू. या नाकांनी काय कुठून मळ काढेल बघ मग. रोहिणी म्हणते की त्या डॉक्टर कडे जाऊ जिथं ते काय म्हणतात ते कानामध्ये टाकून हे करतात ना. ते ना ते गोव्याचं सीन करतात. गोव्याला हा स्कॅम चालू होता माहिती नाही. बच्ची आता आधीच कानामध्ये ते मळ टाकतात आणि मग ते काढतात बाहेर. एक काम करू आपण. काय करत जाऊ चैतन्याला घेऊनच नाही जायचे असे एक्सपिरियन्सेसला. कारण चैतन्याला नेहमी निगेटिव्हच बोलायचं असतं. चैतन्य कधी सरळ तोंडाने घास खातो का? त्याला पायाने घास खायचा असतो. एवढं दिसतं ना की टाकतायत की काढतायत. अरे तेच तर चालाकी असते ना त्यांची. शुभम चैतन्य एवढा बघितले मी तुला सॅड आहे त्याच्या लाईफ
मध्ये की त्याला सगळीकडे निगेटिव्हिटीच दिसते, त्याला सगळीकडे स्कॅम्स दिसतात. शुभमचं जे काढलं ते ऍक्च्युअल पण ज्याला कावीळ झालंय त्याला जग पिवळं दिसतं. तिच्या म्हणी आहे का? हा, ज्याला कावीळ झालंय ना दिसत काय ती म्हणजे त्याला असं वाटतं की जगच पिवळं आहे. तर तुमच्या मनातली खोट काढा आणि बघा, खोट. दुनियेत काही चांगल्या गोष्टीही आहे. ओके. कशाला मला माहिती. अर्र, उलटी सीन. एवढी नको. का ग उठली? पार्ट 2 मेरे अंदर का मस्ती करो बच्चा मर जाता है. सिगर बिल्ला मर जाता है, गाडी के अंदर बैठते. हा ना, कसली शांत झाली यार. बघा तुझं एवढं आरडाओरडा करत होती, आता डायरेक्ट पोस्ट. आरडा थोडी होते. अगं तसं नाही, मस्ती करत होतं ना. तीर घ्यायची सवय आहे. हा ना, चैतन्याला उडता तीर. उडता तीर उडता पंजाब. एवढं पानसट का झालाय? काय माहिती. अजून एक उडतं ते. बाय बाय. कुठपर्यंत ट्रॅफिक आहे बघ. फायनली ट्रॅफिक वगैरे बीट करून आम्ही आलेलो आहोत इथे. आता अरे आर यू एक्साइटेड माय फ्रेंड? आर यू एक्साइटेड? सॉरी यार, सॉरी तेजस, तुला मी तुझ्या समोर पण भेटून तुला सॉरी बोलतो, पण आमच्याकडनं लेट झालं बाई. पण लय ट्रॅफिक होतं आणि जरा इकडचे तिकडचे विषय झाले म्हणून आम्हाला यायला थोडा लेट झाला. पण आता आम्ही आलोय आणि आम्ही तुला लगेच भेटतो 2 मिनिट. गिफ्ट घेऊन येतोय आम्ही. गिफ्ट आणि आपण मस्त जेवण पण करूया. शुभम काय म्हणतोय? तेजस, शुभमचं का नाव येतं यार? शुभम माझ्या बरोबर. प्रेम आहे ना तुझं, शुभम तुझं प्रेम आहे ना. बरोबर आहे ना तो माझ्या आत्ता म्हणून. इथं पण 8 म्हणून. कुठे तेजस कुठे? तेजसला शोधतोय. सिम्पली पराठा आहे कुठे? काय यार, असं नको बोलू शुभम, असं नको बोलू. इथं येतात कसलं गरम झालं ना. हा, वास पण आला असेल तुला डॉमिनोजचा. हो ना, लांब मैद्याचा आला. मैद्याचा आला. किधर है तेजस भाई, किधर हो आप? अरे बच्ची इकडे ये. हॅलो. तेजस होस ना? अरे तेजस. मास्क का घातलाय तू? आय नो चायना वरनं आले, पण मास्क नको घालू यार. एवढं नाही, कोरोना वगैरे नाही. चला आदमी सॅड. चला आपण जेवायला बसू, मग बरोबर कम्फर्टेबल. आम्ही सीन काय झाला, गाडी पहिले खाली आणि त्याच्यानंतर वरती यायला थोडा ट्रॅफिक. 15 मिनिटं जायचं मध्ये. आरतीचं तर वेगळा सीन शुभम असा उलटा रेकॉर्ड कर, उलटा सांगतोय मला रेकॉर्ड कर. तो तर हे झालाय. याला पण ओळखलंच ना शुभम? कॅबी. इंजिन कॅबी. आणि ही रोशी ब्लॉगची अर्धा मालक. अर्धा वाल काय? रोहिणी. पार्टनरशिप ना गडी पण करतो. हा, ते फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये पण आहे रोहिणीचं प्रमोशन. रोहिणी फॉरेक्स ट्रेडिंग करते. तिचं पेज आहे इंस्टाग्राम वर. काय रोहिणी, तुझं फॉरेक्सचं पेज ऍक्टिव्ह आहे ना? येस. हा, येस. चला आपण जेवायला घेऊ. व्हेज खातोस का? प्युअर व्हेज. अरे वा वा वा. पण प्युअर व्हेज थोड्या दिवसांनी नाही, या ब्लॉग आला तोपर्यंत सिम्पली मला प्युअर व्हेज झालेला आहे. तिथं नॉन व्हेज शिजवतही नाही. प्युअर व्हेज बेस्ट फूड. कुठे? सॉरी. मग तेजस कसं वाटतं तुला? लास्ट आहे तेजस लाईव्ह चॅट मध्ये खूप काय बोलतो, पण आज तेजसच्या समोर कॅमेरा आला तर तेजस निशब्द झालाय. तेजस आता आपण मेंबरशिपच्या पैशाने खाणार. ऍक्च्युली तेजसच्या मेंबरशिपच्या पैशाने खाणार. तुम्ही लाईव्ह मेंबरशिप रिन्यू वगैरे अरे यार, वो सब तो चलता ही रहता है. हे घे, त्याला आपलं गिव्ह अवेचं गिफ्ट दे. हे घे, गिव्ह अवेचं गिफ्ट अरे, आमच्याकडे दोघांकडे. आमच्याकडनं पहिलं गिव्ह अवेचं गिफ्ट तू तेजस. अरे तू पण दे ना, तुझा हात मला लागतो. पण हात. अरे नाही रे, नाही, मला लाज वाटते.
तू पण चैतन्य सारखा ब्लॉगिंग आणि हे आपण सांगितलं ना सेमच आहे. ना सेमच आहे फक्त माझं वेगळं आहे. मला एक्झॅक्ट कलर नाही भेटला पण येस सिमिलर टू चैतन्य. तुला बॉटल तर नाही देऊ शकलो आम्ही रॉकस्टारची पण हा हे देतो. तेजसला रॉकस्टारची बॉटल पाहिजे होते पण लक्षात ते आलं कोणालाच मला. नाही मिळू शकत. ती वैष्णवीलाही नाही मिळू शकत. काय असं काहीतरी बोलतो माती खात. बरोबर गच्चा आहे. आता प्रमोशन नाही यार. सिम्पली मराठा प्युअर व्हेज फॉर श्रावण. एवढं तर मोठं असेलच ते. श्रावण देन फॉरएव्हर. फॉर एव्हर. मग काय ये. स्पेशालिटी काय जे लोक इथे ट्राय करतात? वेजची स्पेशालिटी आपली थालपीठ आहे, परत साबुदाणा वडा, खिचडी उपवासासाठी पण येते, अजून मोदक. अरे तो तर घ्यायचाच आहे आपल्याला. तो तर घ्यायचाच आहे. शुभम पण थोडासा मोदक सारखा झालाय अख्खा प्लेन. तुम्हाला वाटलं गुटगुटीत झालं. तेच नाही तो गालवून आलाय ना. रोहिणी तर व्हेजिटेरियन आहे. तेजस तू पण व्हेजिटेरियन आहेस ना? तर आणि तू काय खाणार आहे? आज एकादशी आहे. मी तर व्हेजच झालोय पूर्ण आता. आज आपण सगळे व्हेजच खाणार आहोत. व्हेजच खाऊ, व्हेजच. व्हेज. उकडीचा मोदक त्या दिवशी बंद करशील ना तू? मग आम्ही इथे येणं बंद करून टाकू. आपल्याला इथे येणं बंद करायला लागेल. नाही ते नाही बंद होणार, कारण व्हेज येते. व्हेज सगळ्यांना आवडतं. चालेल. डोसा पण व्हेजच आहे ना हे. कधी बंद डोसा पण व्हेजच आहे ना. चिकन मोमोज म्हण रे. तेजस म्हटला की मी दहीवडा घेतोय पण वैष्णवी त्याला म्हणते अरे एक दहीवड्याने काय होणार आहे, अजून घे ना अजून घे. ती प्रत्येकाची इटिंग कपॅसिटी वेगळी असते कळलं का. मी रोहिणी सोबत राहते. काय मी रोहिणी सोबत राहते. हा ऍक्च्युली रोहिणीची इटिंग कपॅसिटी खूप जास्त आहे. Never mind. नाही रोहिणीची इटिंग कॅपॅसिटी कमी आहे पण रोहिणीचं 2-2 तासाची हे इंटरवल जास्त आहे. हो, कमी आहे इंटरवल कमी आहे. सो रोहिणीची इटिंग कॅपॅसिटी कमी आहे. फायदा काय पेप्सी आहे. शुभम तेजसच्या एवढ्या चौकशा करतोय. शुभमला लग्न लावायचंय कोणाचं. शुभम अंडं त्यांना खाता? विचारतोय अंड खातो का व्हेज मध्ये नॉन चालून दाखवा. चालून दाखवा. अरे हे काय असलं बोलू नको. अरे बघतात मुलीचं अरेंज मॅरेज मध्ये चालून दाखव. किती सरळ चालले का? अरे मी काल एपिसोड बघत होतो एमएचचा. त्याच्यावरती जस्ट एपिसोड मध्ये होता ओमकार भोसले, माहिती ना कॅरेक्टर. अरे महाराष्ट्राची असं जत्रा. हा हसलं तर माहिती माहिती ना. मला. हे त्या नाही. एपिसोड मध्ये सेम तो इनडायरेक्टली ना त्या मुलाची माहिती काढत होता, म्हणजे त्याची बर्थ डेट, बर्थ प्लेस, जन्म तारीख वगैरे. आणि त्या मुलीसाठी आळूस पत्रिका पण बघत होता तो, जुळते का वगैरे म्हणून. आणि मुलींना म्हणत होतं ते चालून दाखव त्यांना. तू गाणं गाऊन दाखव. जुन्या जमान्याचं ऍक्च्युली होतं त्याचं. बघतो एवढा लाजतोय. शिव्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं आलंय मला मला माहिती. जोक सुचत होता एक पण नको म्हणलं. अरे काय बोल जातो. तुला शेव पाव बिव पाव तू काय घेणार आहे मला आमचं? काय नकोय, मला फक्त थंड काहीतरी हवंय मला. कोल्ड कॉफी. प्लीज वा वा वा. आइए, उकडीचा मोदक ग, आपका माझा गोंडूला. इंतजार है. शेवभाजी दही वडा आई ग. मी 7वें आसमान पे भाई, 7वें आसमान पे. अजिबात नाही. काय 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 बोलली काय बोलली रोहिणी. हा हे माझं प्रेम आहे यार हे. आणि आता गणपती आलाय शुभम. कॅन आय गिव्ह यू डील? कॅन आय गिव्ह यू डील? काय 10 दिवसाची डील. हो, 9 दिवसावर 10व्या दिवसाचा मोदक फ्री. पीएनजी गाडी स्पॉन्सर्ड बाय पीएनजी गाडी यार. मस्त आहे ना? काय काय sir? सचिन दिसतं मोदक हा? एकदम गुळगुळीत कोरियन स्किन केअर. खरं, एकदम खतरनाक. पण हे मग मला भूकच लागले ना आता. ही नुसतं पाणीपुरी. नुसतं तेवढंच. अशी करते खूप. खड्ड्यात गेलं तुम्ही आणि तुमचा स्किन केअर. पाणीपुरी खाऊ. मस्त आहे, लय मस्त ताव आहे. मारणार आहे मी गाईज. चला, सी यू. करा. कोथिंबीर वडी. सुकून आहे सुकून. ऑफ कॅमेरा बंद झाला आता ऑन कॅमेरा का ही माझी पडली सम. मला पण टेस्ट होता. हिरवी चटणी हिरवी चटणी मी तर सोबत खा. तुम्हाला डिटेल दाखवणार. त्याला तिळबिळ आहे सगळे. ए सॉरी पूर्ण भरलेलं आहे तिळानी. आणि गाईज म्हणजे मी खूप दिवसानंतर दहीवडा खातीये कारण गरम होत होतं तर मी म्हणले लेट्स हॅव सम कोल्ड कोल्ड दहीवडा. मुगमांग. बट बरे ना? मॅन त्यांना घेऊन या. शिवम मार्केटिंग करताय. त्यांना? अरे ये आपका पावभाजी पण आलेली आहे. इंतजार था. काल पण पावभाजी खाल्ली, आज पण पावभाजी खाल्ली. काही दोन शब्द हे मी नाही तेजस दोन शब्द प्रेमाचे.
तेजस तो खाणार आहे ना पावभाजी दही वड्याचे बोलेल. हा खूप दिवसांनी खाणारच पावायचे. आणि तू बच्चे काल पण खाल्ले आज पण खाल्ले ऍक्च्युली आज सकाळी पण ब्रेकफास्टला तू पावभाजी खाल्ली मी नाही खाणार पावभाजी. नाही खाणार आहे मी तू हे आणि हे खाणार आहे. हे 3 माझे फोर्टे. मी टेस्ट करणार. मी तर खाणार आहे बाई मटर एवढं मोठं मटरचा तुकडा आहे त्याच्यामध्ये. पाणी दे ना मला पाणी. वैष्णवी तेजसला पुश करते मोदक काके मग आजपासून 4 वेळा बोलले त्याला मोदक काके मला नाही खायचं. म्हणजे मी तुला तो खायचं तुझ्या असेल ना तर conclusion. खा आपण मला अजून नाही एक घेऊ खायचं. मग तुझा त्याच्यावर एवढा डोळा काय आहे एवढा डोळा काय अरे आहे? मला ना अपचन होईल आता. आवडीचं खाल्ल्यावर अल्पचन नाही होत. हा कसं आहे कळलं का काय आवडीचा खाल्ल्यावर नाही होत अपचन होतं. नाही होत. अरे मी 22 गुलाबजाम खाल्ले एका वेळेस. 22 मग काय. अरे आमच्या रोहिणीने 50 पुऱ्या खाल्ल्यात पाणीपुऱ्याच्या. हाय की नाही? खाशील का नाही रोहिणी? मी तर मध्ये रोहिणी आणि शुभम तुमचा एक पाणीपुरी चॅलेंज होऊन जाऊन दे. बाळा आपल्याला काय झालेलं आठवतंय ना पाणीपुरी खाऊन काय हिला हायपर ऍसिडिटी झालेली डायरेक्ट मला डायरेक्ट ऍसिडिटी होते. मी एका युट्यूबर सोबत म्हणजे इंडियन फॅमिली चॅनल साठी केलेलं पाणी. हा Cheers. चिअर्स. Cheers. मला रिॲक्शन हवी आहे. तशी असू दे ऑनेस्ट दे काही लोड नाही. आपण कट करू. माझ्या सोबत पण पाहुणेच गेलो. मला तरी मी थंड खाल्ल्यावर खाल्लंय शुभम. हे नाही मला तर डायरेक्ट आरती म्हणायला सुरू आहे हा ते मला तर तेच असं मला सीन येतो फिलिंग येतं असं मऊ आहे ना मऊ सूद आहे. असं मिळतं का? प्राऊड ऑफ यू शुभम प्राऊड ऑफ यू. थँक्स. कालच कोणीतरी कमेंट टाकलेली ते मी खाल्लंय इथला म्हणे मोदक एकदम मेल्ट झाला तो. ते खरंय हा बोल. मला असं डायरेक्ट फिलिंग आलं की नाही का आपण आरती बिरती करून झाले मला त्या झोन मध्ये गेलो डायरेक्ट नॉस्टॅल्जिया. गणपतीच्या झोन मध्ये गेलो मी. हा तेच गणपतीच्या. नॉस्टॅल्जिया असं म्हणतात. मागाशी पण घेतलं. घेतलंच आहे की मग मागाशी. तेजस चष्मा घालतो 1 मिनिट थांबा पोरांनो तेजस चष्मा घालतो घातलेला आहे. तेजस मी तुला ऑफ कॅमेरा मगाशी एक सांगितलं ते आता परत तू सांग तुला कसं वाटतंय आम्हाला भेटून बच्चे तू खरंच छान वाटत. असं वाटत नाही की तुम्हाला भेटतोय म्हणून. म्हणजे एवढं फ्रेंडली नेचर आहे तुमच्या लोकांचं. तेजसला पैसे दिलेत ना आम्ही म्हणून तेजस असं खरं बोलतोय खरं सांग रे तेजस लाजताय पण जेन्युअनली आम्हाला म्हणजे तेजस नेहमी लाईव्ह स्ट्रीम मध्ये बोलत असतो yes. तेजस नेहमी लाईव्ह स्ट्रीम मध्ये कमेंट्स करत असतो आणि आपल्या व्हिडिओच्या ह्याच्यावरती पण कमेंट असतात तेजस म्हणूनच तो आज तो इथं आहे. येस या आपण बाहेरच जाऊयात. मॉल मध्ये जरा गर्दी असतो प्रॉब्लेम होत मला नको घेऊ तुम्ही दोघं घ्या. हा तो जे मी म्हणतो की तेजसचे कमेंट्स असतात तेजस लाईव्ह स्ट्रीम मध्ये पण एंगेजिंग करतो सगळं सो ऍक्च्युली आम्हाला पण इन पर्सनली मला पण खूप छान वाटलं की भाई हे भाई हे आपल्याला मजा आली तर भेटायला थम्सअप तो आहे तुझं काय म्हणणं आहे थम्स अप. गिव्ह अवेचं कसं वाटलं तुला आयडिया? गिव्हअवेची आयडिया कशी होती तेजस छान छान आहे. आवडली मला. पण ते ह्याच्यानंतर 6 महिने तुला भेटणार नाही कळलं का 6 महिने तुला आता मग ब्लॅकलिस्ट आहे next 6 महिने तूच जिंकशील. हा नेक्स्ट वी आर व्हेरी शुअर अबाउट इट. हो काय तू काय घेते पण हा बच्चा, short ऐक ना आपण आहे ना इथं टाइम स्पेंड करायला होता आणि तो तर शॉपिंग करते स्वतःसाठी होय ग अरे मी किती वेळा सांगू मला जखम झालीये मला शॉर्ट्स घालूनच वर्कआउट करावं लागेल. आणि ऐक ना, माझ्याकडे कपडे नाही तसं काय तू घेऊ शकतो तू मोकळा आहेस घ्यायला. तेजस काय म्हणत होतास तू हे एल बसेल तुला रे? कर की ट्राय करून बघ की एक्सेल बघ मग म्हटलं नाही परत येतो रे. हा नाही एल बरोबर बसेल तुला. हा बरोबर हा बरोबर बसणार. पण ह्याच्याबद्दल शोल्डर बिल्ड जॅकेट. यार जिम मध्ये मी मागे गेलोय की दुनिया पुढे गेली भाई हे काय आहे अरे जॅकेट असं टँक टॉप वर घालायचं अरे जॅकेट. तुम्ही जिमला जातात की कुठे जाताय भाई अरे टँक टॉप वर घालायचं टँक टॉप अगं असेल ना, हो मग तो शेजारी अगं त्याच्यावर. बच्चे ऑब्विसली दॅट इज अ स्टाईल थिंग ओनली पण असं हो म्हणजे हो. मीच मागं राहिलोय असं मला कुठे वाटतंय रे दादा? मला पण काय. फ्रीडमच नाही. बाई लोकांना नाही सॉरी मुलींना जर का शॉपिंग करायची असेल ना हा जर गेम चालू असले असतं ना हा अशी पळाला असतं. मी काय म्हणतोय जर मुलींना शॉपिंग करायची असते ना भाई ते आपल्यावरती काहीही टाकू शकतात जस्ट काय बोलली आता फ्रीडम नाहीये मला फ्रीडम तर पुढे डिवोर्स देते म्हणली. बापू थँक्स बाबू तुम्हाला असले अपशब्द वापरत तू नाही करू नको तसं. हे बाळा करत नाही तुला आवडतं ना shopping? त्याला माझ्यापेक्षा जास्त आवडतं करायला. मला नाही आवडत ना तेच. नाही मी तर निघतो डायरेक्ट
आपण जाऊन एक गोष्ट विकत घेतो आणि विषय संपवतो. हा जाऊन 100 गोष्टी बघून विकत नाही घेत, कोण मी? तर ते वैतागवाणं नसतं. फरक आहे काय? प्रत्येकाचं वेगळं वेगळं. शुभमला धडकतोय. हा ना, सगळ्यांचे आपले आपले प्रॉब्लेम आहेत. What a तू लहान डब्बा, आहेस man. का? बॉक्सेस आहेत ना मदर केअरचे ते वाले कुठलं? जे सगळ्यात फर्स्ट वाले रँक हे मध्ये काय आहे? थंड ठेवायला असं. काय संबंध? हा गरम ते गरम आणि थंड थंड असं. हा तेव्हा म्हटलं एकदा मग हे तीन बाबा रे बाबा. साठी हे आहे. एवढंच काय जेल जेल. सुधीर स्वतःच का बघते? अगं चावलं. अगं त्याला पण त्याला ते का हवंय, त्याला ते निप्पल का हवंय, त्याला निप्पल म्हणतात, त्याला ते का हवंय. हा, ते रोहिणी तुलाच माहिती असलं तुम्हाला हिंट्स देते हळूहळू. हे पण घेऊ. पण मला हे मला खूप आवडलं काय? चैतन्य. ते वाला मला हे तर लय आवडलं. पण तो आता बनाना खातोय, खूप सारं बनाना खातोय पण तो आता. वॉटरमेलन पण खातो ना आय थिंक. म्हणजे तो सगळे फ्रुट्स खातो. त्याच्याकडे ही आता माझी नाही त्याला choice द्यायचे. आहे. डिव्हाइस आहे डिव्हाइस. कसलं भारी? बॅक कॅमेरा पण कोणासाठी? बेबीसाठी? नाही, लहान मुलांसाठी यार. 3 years प्लस पण त्यांना 3 years तो plus, स्क्रीन कळलं का? देण्यापेक्षा ही स्क्रीन दिलेली बरी. याच्यामध्ये स्टोरी वाव आदिदास का जूता. आदिदास मस्त आहे. डिझाईन आहे. व्हिडिओज वगैरे आहेत त्याच्यामध्ये. स्टोरी आहेत, व्हिडिओ आहेत. पण यार एवढा शिवेंद्रची ब्लॉगिंग जर्नी सुरू करायची. मला तेच वाटतं. एक गेम पण आहे याच्यामध्ये. फाटायला लागली हळूहळू. त्याच्या ठसका आला मला मगाशी. मम्मी बोलेगी वो. प्राइस ऐकून ठसका आला. किती आहे प्राइस? हे जी 3,500. पाहिजे Sorry, का? शुभम नको. पाहिजे का? म्हणजे मी लहान असं म्हणायचं. शेंगदाण्याची रील तुमचीच आहे का? आमचीच आहे, आमचीच आहे. Famous शेंगा. नाही, काही बोलता. गौरे शुभम. चला चला निघूया. वाव आदिदास हे actually ओरिजिनल मग भाई मला वाटलं आदिदास डिझाईन. हा तर काय सुटलाय आज, काय मला काय कळत नाही. हे चले काय जिगली पफ. तुला काय फावा होता ना जिगलीपा? हा मला हवा घ्यायचा? होता जिगली पफ. बघ जरा. पण तो बसतच नाही त्याच्यात. पण मुलींचे काय ऑप्शन बोलतो बघ शिव? रोहिणी. म्हणलं, हे इथे जरा मुलींचे आता ऑप्शन्स डोळे आहे. बंद करून पुढे सरकू. रोहिणीच्या नाही वैष्णवीच्या पण पण मुलांचे काय ऑप्शन्स नाहीये. स्कर्ट. वैष्णवी ऑटोमॅटिकली पुढे चालते भाई. बरं आहे. त्यावर लक्ष ठेवा. चालता चालता घेऊन जायला लहान हे सगळे मुलींचे मुलं. ऑप्शन आहे, मुलांचे ऑप्शन्स नाहीये. चला या लवकर लवकर पोरांनो. असलं घेतलं मला लय मारेल. तुझ्या जोड होणार आहे मी. तुम्ही काय करा, तुम्ही पहिला करा मग तुमचं सगळं झालेलं मग आम्ही आम्ही आमच्या घेतो बाळाला ते. use करतो, आम्ही नाही आमच्या का? बाळाला घेतो. आहे ना, खर्च रोहिणी आणि शुभम करतील, बेनिफिट आपण प्लीज घेऊ. खरंच ऍक्च्युली सरळ सरळ चला कुठे फिरून आम्ही तर शिवेंद्रचं पण घेणार, तुमचं पण घेणार, सगळ्यांचा अर्धा 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 घेणार आम्ही. आयडिया चांगली आहे ना पण शुभम. खरंच बाहेर चला आता लवकर. ऐक ना, ही वळते राव, ही मुलगी सारखी वळते. ही मुलगी एक स्टोर पुढे आला की ही राईट मारते. शुभम धडकशील. काय काय शुभमला म्हणलं धडकशील, हा. कारण की शुभम मगाचपासून 2 जणींना धडकलं. दोन जणींना हो. दोन लोकांना म्हणू शकता ना बच्ची. एवढं जोरात ओरडले एवढं जोरात ओरडले दोघी. परत यायला लागलं मला बॅग अशी. मग काय झालं मग? आपल्याला इकडेच जायचं ना. अरे हा, तो खालीच चल, चाललेला. आपण पण जाऊ. सोडायला येतोस का तू आम्हाला? आता वाकडला चाललोय. कोचरूडला चालवत. आपली गाडी कुठे? हे मागे गाडी बघ. आता गाडी जर धडकशील रे शुभम. शुभम इज व्हेरी क्लमझी. दम्या में मैं भी दम्या. पचलं मला. बरं झालं शुभम तू थांबवला आम्हाला. अरे पण घरी जाऊन चहा पिऊ माझं मस्त. तुम्ही छान आहे. कोणी उडवलं ते? का वाचा उडवता? हे बरं आहे. हा ना, मी पक्षी कुठून आला? चलो तेजस, सी यू. तेजस आमच्या ब्लॉगला पण बाय बाय बोल. आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण बोल. थँक्स यार, थँक्स. ऑफ कॅमेरा आता बाय बोलतो. चलो बाय. असा होता आजचा दिवस. आज होता आपला पहिला गिव्ह अवे तेजस ह्यांना, ज्यांनी प्रत्येक क्विजचं आन्सर एकदम अचूक दिलं आणि पहिलं दिलं. आणि ऑल्सो इट वॉज अ लॉन्च ऑफ सिम्पली मराठा 2.0 फुली वेज. आणि श्रावणी येत आहे, तर आय वुड डेफिनेटली रेकमेंड की तुम्ही कधी फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियम मध्ये गेला तर तिथे व्हिजिट करा. नक्कीच नक्कीच असेल. आणि तोपर्यंत तुम्ही आमच्या या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आज जेही लोक भेटले त्यांना धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही आमच्यावर फोटो काढले, आम्हाला खूप छान वाटलं. आणि
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपही करा. हाईपही करा रे, हाईपही करा आणि क्विजचा आन्सर त्याला विसरू नका, सो दॅट नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही भेटू ते तुम्ही असाल.